स्टुडंट्स, मागच्या तासाला आपण व्हेक्टर्स हा चॅप्टर चालू केलेला आहे. त्यातले काही बेसिक पॉइंट आपण बघितलेले आहेत. आता बेसिक पॉइंटच पुढे बघायचे आहेत आपल्याला. त्यातला पुढचा जो बेसिक पॉइंट आहे तो बघा, सबट्रॅक्शन ऑफ टू व्हेक्टर्स. दोन व्हेक्टरची वजाबाकी कशी करायची किंवा दोन व्हेक्टर पहिला व्हेक्टर दुसऱ्या व्हेक्टर मधनं वजा कसा करायचा आहे. तर बघा, ए बार अँड बी बार दोन व्हेक्टर आहेत. A bar and B bar are in two vectors, then A bar minus B bar is equal to A bar plus minus B bar. आता हा मायनस बी बार जो आहे, बी बार आणि मायनस बी बार, तर बी बारचं जे मॅग्निट्यूड आहे तेच कशाचं मॅग्निट्यूड असणार आहे, मायनस बी बारचं. फक्त त्याची डिरेक्शन काय असेल, अपोजिट असेल. फॉर एक्झाम्पल बघा, हा एक वेक्टर घेतला आपण, ओ ए बार इज इक्वल टू ए बार. दुसरा वेक्टर ए बी बार इज इक्वल टू बी बार. आणि बघा, ओ बी बार इज इक्वल टू, आता इथं मागच्या लेक्चरला आपण ट्रायंगल लॉ बघितलेला आहे. ओ ए बार प्लस ए बी बार इज इक्वल टू ओ बी बार. ट्रायंगल लॉ लक्षात घ्या, तिथं डिरेक्शन महत्वाची आहे. ओ पासून आपण ए पर्यंत आलो तर ए पासून आपल्याला बी कडे जाता आलं पाहिजे, तरच आपल्याला काही यूज करता येतो ट्रायंगल लॉ. बघा, ओ ए बार प्लस ए बी बार इज इक्वल टू ओ बी बार. म्हणजे ओ बी बार जो आहे तो काय होणार, ए बार प्लस बी बार. मग इथे वजाबाकी किंवा सबट्रॅक्शन कशी करता येईल बघा. तर दुसरा एक वेक्टर आपण कन्स्ट्रक्ट करणार आहे. आता तो कसा कन्स्ट्रक्ट करणार, तर एबीचं जे मॅग्निट्यूड आहे बघा, एबी बारचं जे मॅग्निट्यूड आहे त्याच मॅग्निट्यूडचा दुसरा एक वेक्टर आपण कन्स्ट्रक्ट केला. पण मॅग्निट्यूड म्हणजे काय, तर त्या वेक्टरची लेंथ. बघा, एबी बार ह्या वेक्टरची जी लेंथ आहे त्याच लेंथचा दुसरा वेक्टर आपण कन्स्ट्रक्ट केला. मग एबी बार म्हणजे कोणता वेक्टर आहे, बी बार आहे, बरोबर. म्हणजे लेंथ सेम आहे आणि डिरेक्शन काय झाली, अपोजिट. म्हणजे हा जो वेक्टर आहे तो काय झाला, मायनस बी बार. इथं नाव दिलं आपण डी. आता बघा, इथे एक ट्रायंगल लाईन घेऊ शकतो आपण, ओ ए बार प्लस ए डी बार इज इक्वल टू ओ डी बार. ओ ए बार काय आहे, ए बार. ए डी बार कोणता वेक्टर आहे, मायनस बी बार. म्हणजे तुमचा ओ डी बार जो आहे तो काय आला, ए बार मायनस बी बार. म्हणजे एखाद्या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर घेतला आपण तर त्याचं मॅग्निट्यूड सेम, फक्त डिरेक्शन काय असेल, अपोजिट. म्हणजे त्याची वेक्टरची लेंथ तीच असेल, फक्त डिरेक्शन अपोजिट असल्यामुळे त्याला काय येते, निगेटिव्ह साइन. बघा, सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. आता मागच्या लेक्चर मध्ये आपण ट्रायंगल लॉ आणि पॅरलेलोग्राम लॉ ऑफ एडिशन हे दोन्ही बघितलेले आहेत. आता ट्रायंगल लॉ कधी यूज करायचा आणि पॅरलेलोग्राम लॉ कधी यूज करायचा. जर दोन वेक्टर ए बार and b bar are acting simultaneously, then we use parallelogram law of addition. And a bar and b bar acting one after another, then we use triangle law of addition. बघा, two vectors acting simultaneously, then we use parallelogram law of addition. And two vectors acting one after another, then we use triangle law of addition. आता एखादा ट्रायंगल, मागच्या लेक्चरला आपण ट्रायंगल लॉ बघितलेलाच आहे. बघा, ट्रायंगल ए बी सी. आता ह्या ट्रायंगल मध्ये ए बी बी सी, बघा, ए पासून बी कडे आलो पण बी पासून सी कडे गेलो, सी पासून ए कडे गेलेलो आहे. आता इथं जर ऍडिशन घेतली आपण, बघा, ए बी बार प्लस, आता ट्रायंगल मध्ये तुम्हाला माहिती आहे की दोन बाजूंची ऍडिशन ही कशाबरोबर असते, तिसऱ्या बाजूबरोबर. मग ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू काय यायला पाहिजे, ए सी बार. पण ए सी बारची जी डिरेक्शन आहे ती कशी आहे, ए टू सी अशी नाही, तर कशी आहे, सी टू ए आहे, सी टू ए. तर हा जो इथं जे हे येते ही जी ऍडिशन आहे ती काय येते, 0 बार. कशी येते बघा, सी ए बार बाय ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू काय होणार,
AC बार, पण AC बारची डिरेक्शन A टू C नाही तर कशी आहे C टू A आहे. बघा AC बार म्हणजेच काय डिरेक्शन A टू C नाही तर C टू A आहे, तेव्हा हा वेक्टर जो आहे तो काय होणार मायनस आणि therefore it is equal to 0 बार. म्हणजे ट्रायंगल मध्ये हे कधी येते बघा, हा A पासून सुरुवात केली आपण आणि थांबलोय कुठे आपण A त्याच अक्षराला थांबलेलो आहे, म्हणजे जिथून सुरुवात केली तिथंच आपण गेलो तर ती जी ऍडिशन आहे ती काय येते 0 बार. आता हा ट्रायंगलचा जो आहे तो मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला हे लक्षात येईल. आता ही जी वेक्टरची ऍडिशन आहे ती आपण दोन पेक्षा जास्त वेक्टर साठी पण घेऊ शकतो. म्हणजे ऍडिशन ऑफ वेक्टर्स वी युज्ड इन पॉलिगॉन. फॉर एक्झाम्पल बघा, फर्स्ट वेक्टर OP बार इज इक्वल टू A बार, PQ बार इज इक्वल टू B बार, परत QS बार इज इक्वल टू C बार. हा तिसरा वेक्टर आला. चौथा वेक्टर ST बार इज इक्वल टू D बार. आणि आता बघा आता इथे बघा OP बार प्लस PQ बार म्हणजे कुठला वेक्टर आला OQ बार. म्हणजे इथं OPQ या ट्रायंगल मध्ये तुम्ही ट्रायंगल ऑफ एडिशन घेऊ शकताय. OP बार प्लस PQ बार म्हणजे A बार प्लस B बार, म्हणजे OQ बार जो आहे तो काय येणार A बार प्लस B बार. परत इथे बघा आता OQ बार प्लस QS बार. OQ बार माहिती आहे आपल्याला A बार प्लस B बार, QS बार काय C बार इज इक्वल टू काय ना OS बार बाय ट्रायंगल ऑफ एडिशन. म्हणजेच काय लिहिलं बघा A बार प्लस B बार प्लस C बार. पर पुढचा ट्रायंगल OS बार प्लस ST बार इज इक्वल टू OT बार. मग OS काय आहे A बार प्लस B बार प्लस C बार आणि ST D बार आहे. म्हणजे OT बार हा काय ना A बार प्लस B बार प्लस C बार प्लस D बार. म्हणजे ऍडिशन ऑफ वेक्टर्स हा जो पॉइंट आहे आपण कशासाठी यूज करू शकतो, पॉलिगॉन साठी सुद्धा यूज करू शकतो. फक्त तुम्ही ऍडिशन जी घेणार आहे ती तिथे डिरेक्शन महत्वाची आहे. डिरेक्शन जी आहे ती काय आहे महत्वाची. म्हणजे आपण दोन वेक्टरची ऍडिशन बघितली की अनेक वेक्टर साठी सुद्धा तुम्ही काय करू शकता घेऊ शकता. आता पुढचा पॉइंट बघा, A बार आणि B बार दोन वेक्टर आहेत आणि बघा A बार and B बार आर एनी टू वेक्टर्स अँड A बार आणि B बार वेक्टर आहेत आणि M आणि N हे काय आहे स्केलर आहे. तर पहिला लॉ त्याच्यामध्ये काय बघू शकतो आपण A बार प्लस B बार इज इक्वल टू B बार प्लस A बार. म्हणजे कोणता लॉ आहे कॉम्युटेटिव्ह. दुसरा बघा A बार प्लस 0 बार इज इक्वल टू A बार. म्हणजे कुठल्याही वेक्टर मध्ये तुम्ही 0 वेक्टर ऍड केला तर काय आन्सर काय येते तोच वेक्टर. मग इथं 0 जो आहे ती काय 0 बार हा काय ऍडिटिव्ह आयडेंटिटी. तिसरा बघा A बार प्लस मायनस A बार इज इक्वल टू 0 बार. कुठल्याही वेक्टर मध्ये त्याचा निगेटिव्ह वेक्टर ऍड केला तर आन्सर काय येते 0 बार. म्हणजे मायनस A बार ला काय म्हणायचं ऍडिटिव्ह इनव्हर्स. मायनस A बार इज कॉल्ड ऍडिटिव्ह इनव्हर्स. आता इथं पुढचा पॉइंट बघा A बार इंटू किंवा बघा M प्लस N इंटू A बार. हे सेपरेट करू शकतो आपण M A बार प्लस N A बार. परत M इंटू A बार प्लस B बार ब्रॅकेट मध्ये असेल तर काय लिहू शकतो आपण M
ए बार प्लस यम बी बार. सहावा बघा यम एन इंटू ब्रॅकेट मध्ये काय असेल ए बार. त्या ठिकाणी यम आणि एन हे काय स्केलर आहे. दिस इज इक्वल टू एन इंटू एन ए बार इज इक्वल टू ऑल्सो एन इंटू यम ए बार असं लिहू शकतो. परत इथे एक ए बार आणि बी बार साठी एक लाव बघा. ए बार प्लस बी बार प्लस सी बार असेल तर आता इथे बी बार प्लस सी बारला ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट आपण ए बार प्लस बी बारला म्हणू शकतो. म्हणजे हा जो लॉ आहे तो कोणता लॉ आहे बघा. ए बार प्लस बी बार ब्रॅकेट मध्ये प्लस सी बार. दिस इज असोसिएटिव्ह लॉ. दिस इज असोसिएटिव्ह लॉ. आणि लास्ट बघा आता ट्रायंगल लॉ मध्ये काय बघितलं आपण बघा. दोन बाजूंची बेरीज ही कशाबरोबर असेल तिसऱ्या बाजू बरोबर. मग इथं दोन बाजूंची बेरीज जी आहे ती नक्कीच तिसऱ्या बाजूपेक्षा काय असते जास्त असते. हे आपण नेहमीच्या नॉर्मल ट्रायंगल मध्ये पण बघितलेलं आहे. आणि व्हेक्टर मध्ये पण मग हे येऊ शकते बघा. दोन मॉड ऑफ ए बार प्लस मॉड ऑफ आता इथं बघा दोन बाजूंची ऍडिशन ही कशाबरोबर असेल तिसऱ्या बाजू बरोबर. मॉड ऑफ ए बार प्लस मॉड ऑफ बी बार लेस दॅन इक्वल टू मॉड ऑफ ए बार प्लस बी बार. मग ए बार प्लस बी बार ही काय ट्रायंगलची तिसरी बाजू आहे. म्हणजे त्याला फॉर एक्झाम्पल सी बार असं नाव दिलं आपण. तर ह्या दोन बाजूंची बेरीज दोन बाजूंची बेरीज ही बघा मॉड ऑफ ए बार प्लस मॉड ऑफ बी बार. दोन बाजूंची ऍडिशन. मॉड ऑफ ए बार म्हणजे काय आलं त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड. म्हणजे ए बारची लेंथ आणि बी बारची लेंथ ही नक्कीच कशापेक्षा मोठी असेल तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असेल. म्हणजे मॉड ऑफ ए बार प्लस बी बार. आणि हा जो लॉ आहे ना काय म्हणायचं ट्रायंगल इनइक्वॅलिटी. ट्रायंगल इनइक्वॅलिटी. मॉड ऑफ ए बार प्लस मॉड ऑफ बी बार ग्रेटर दॅन मॉड ऑफ ए बार प्लस बी बार. म्हणजे ए बार प्लस बी बार ही त्या ट्रायंगलची तिसरी बाजू आहे. ग्रेटर दॅन मॉड ऑफ सी बार. सी बार म्हणजेच ए बार प्लस बी बार. आणि दिस लॉ इज कॉल्ड ट्रायंगल इनइक्वॅलिटी. आता हे जे सगळे नियम आहे ते तुम्हाला लक्षात आले का बघा. आता हे नेहमीच्या ट्रायंगल मध्ये पण घेऊ शकतो आपण. त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज नक्कीच काय असते तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. फक्त इथं इन टर्म्स ऑफ व्हेक्टर असल्यामुळे त्याचं काय आलं मॅग्निट्यूड आलेलं आहे. आता हे जे सगळे नियम जे आहेत ते तुम्हाला लक्षात आले का बघा. आता आपण थेरम बघणार आहे. Theorem number 1 बघा. Two non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if. If and only if म्हणजे थेरम म्हणजे दोन भाग असतात. पहिला गिवन पार्ट प्रूफ. पहिला जो आहे तो गिवन हे प्रूव्ह करणार आपण. सेकंड पार्ट मध्ये गिवन फर्स्ट पार्ट आपण प्रूव्ह करणार आहे. बघा टू non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if there exist the scalars m and n, at least one of them is non-zero such that m a bar plus n b bar is equal to 0. बघा टू non-zero vectors दिलेले आहेत a bar आणि b bar दोन्ही काय आहेत कोलिनियर. तर प्रूव्ह काय करायचं आपल्याला m a bar plus n b bar is equal to 0. आता प्रूफ मध्ये बघा A bar and B bar are collinear. आता सुरुवातीला आपण कोलिनियरची कंडिशन बघितलेली आहे. दोन वेक्टर कोलिनियर कधी असतात कोलिनियर असतील तर त्यातला एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय असतो स्केलार मल्टिपल. आता इथे बघा A bar and B bar are collinear therefore there exist. आता हा जो स्केलर आहे तो कसा आहे नॉन झिरो.
there exists non-zero scalar T. स्केलारला तुम्ही कुठले नाव देऊ शकताय? T such that A bar is equal to T into B bar. एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय स्केलार मल्टिपल. कधी? तर जर ते दोन वेक्टर कोलिनियर असतील तर. आता A bar हा T बार आपण T B बार लेफ्टला घेतला प्लस आहे तो काय होणार मायनस इज इक्वल टू 0 बार. मग A बारचा जो कोइफिशियंट आहे तो किती आहे 1 into A bar प्लस मायनस T into B बार इज इक्वल टू 0. आता इथे बघा 1 हा स्केलर आहे T हा स्केलर therefore मायनस T also स्केलर. मग 1 साठी आपण m घेऊ शकतो m A bar प्लस n B bar इज इक्वल टू 0. इथे काय केलं आपण 1 हा स्केलर आहे त्याला दुसरं एक स्केलर नाव दिलं m आणि मायनस T साठी काय घेतलं m. बघा आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं m A bar प्लस n B bar इज इक्वल टू 0 बार. पहिला पार्ट लक्ष करा बघा ओनली पार्ट सिंपल आहे प्रूफ अगदी बघा. दोन वेक्टर कोलिनियर असतील तर एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय असतो स्केलार मल्टिपल. ही टर्म लेफ्टला घ्या प्लस आहे ती काय झाली मायनस. A बार मायनस T B बार इज इक्वल टू 0 बार. 1 into A बार प्लस हा T मायनस T ब्रॅकेट मध्ये घेतला. हे दोन्ही स्केलार आहेत त्यामुळे त्याच्यासाठी आपण दुसरा स्केलार घेऊ शकतो m आणि n. आता दुसऱ्या पार्ट मध्ये बघा हे दिलेलं आहे आपल्याला m A बार प्लस n B बार इज इक्वल टू 0 बार आणि आपण प्रूव्ह काय करणार आहे A बार and B बार आर कोलिनियर. आता हे दिलेलं आहे आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आणखी एक पॉइंट तिथे काय दिलेलं आहे बघा there exist scalars m and n at least one of them is non-zero. बघा दोन स्केलर आहेत दोन पैकी कमीत कमी एक स्केलर तुमचा काय आहे नॉन झिरो आहे. हे तुम्हाला दिलेलं आहे तिथे सेकंड पार्ट मध्ये. आता एक पार्ट मध्ये काय ते बघा एक पार्ट गिवन m A बार प्लस n B बार इज इक्वल टू 0 आणि काय दिलेलं आहे m आणि n पैकी कमीत कमी एक स्केलर काय असेल नॉन झिरो. मग आपण जर m घेतला लेट m नॉट इक्वल टू 0 therefore हे असं लिहू शकतो आपण ह्याच्यावरून m A bar is equal to minus n B bar. Therefore, A bar is equal to minus n upon m into B. आता इथे m ने डिवाइड केलं आपण बरोबर. आपण डिवाइड कधी करू शकतो जर ती टर्म नॉन झिरो असेल तर. त्यासाठी हे दिलेलं आहे की हा m काय आहे कमीत कमी एक स्केलर काय नॉन झिरो आहे. आता इथे बघा n आणि m दोन्ही स्केलर आहेत मग त्याची डिव्हिजन सुद्धा काय असेल स्केलर आणि ते स्केलर इनटू मायनस सुद्धा काय असणार स्केलर. therefore A bar is equal to T into B bar. मग T कशासाठी घेतला आपण मायनस n अपॉन m साठी घेतलेला. मग A bar हा B बारचा काय झाला स्केलर मल्टिपल. A bar is scalar multiple of B bar. A bar is scalar multiple of B bar and therefore A bar and B bar are collinear. A bar and B bar are collinear. हा सेकंड पार्ट प्रूव्ह झाला. आता ना बघा प्रूफ लक्षात आलं का बघा. आता ह्या थेरममध्ये A बार आणि B बार हे जे वेक्टर आहेत हे कसले वेक्टर आहेत A बार and B बार आर कोलिनियर बरोबर. therefore m बघा थेरमचं प्रूफ पूर्ण झालेलं आहे. थेरम मध्ये काय दिलंय तुम्हाला A बार and B बार आर कोलिनियर बरोबर. कोलिनियर असतील तर m A बार प्लस n B बार इज इक्वल टू 0 बार. ह्यातला
कमीत कमी एक स्केलर काय असेल नॉन झिरो, बरोबर. म्हणजे एम किंवा एन पैकी कमीत कमी एक तरी नॉन झिरो पाहिजे, दोन्ही असली तरी चालेल, बरोबर. आता इथं फक्त कंडिशन चेंज केली. ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर. बघा, कोलिनियर ऐवजी हे दोन वेक्टर काय असतील, नॉन कोलिनियर असतील. अँड एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार. देन दोन्हीही स्केलर काय असतील 0. आता त्याचा फरक आहे बघा, कोलिनियर आणि हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं असेल तर तुमचा इथं दोन स्केलर आहेत, दोन स्केलर पैकी कमीत कमी एक स्केलर तुमचा काय असेल नॉन झिरो असेल. आणि हे दोन्ही वेक्टर काय नॉन कोलिनियर, हेच इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. नॉन कोलिनियर असतील तर दोन्हीही स्केलरची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. हे कुठं लक्षात ठेवायचंय तुम्हाला, सीईटी साठी लक्षात ठेवायचं आहे. आलं का लक्षात करा. आता दुसरा जो पॉइंट आहे, दुसऱ्यामध्ये पण ए बार आणि बी बार काय आहे नॉन कोलिनियर. परत इक्वेशन काय दिले बघा, एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू पी इंटू ए बार प्लस क्यू इंटू बी बार. दोन्ही बाजू इक्वल आहेत, मग इक्वल असतील आणि दोन्ही वेक्टर कसे नॉन कोलिनियर, तर इथं तुम्ही कंपॅरिझन करू शकताय. कंपॅरिझन कसं येणार, ए बारचे कोएफिशियंट इक्वल, therefore m is equal to p, n is equal to q. m is equal to p, n is equal to q. हा दुसरा पॉइंट आहे. आता पुढची डेफिनेशन आपण बघणार आहे, कोप्लेनार वेक्टर्स. कोप्लेनार वेक्टर्स. आता कोप्लेनार शब्दाचा अर्थ काय सांगा. कोप्लेनार म्हणजे एकाच प्लेन मध्ये असलेले, पण वेक्टर मध्ये ह्याचा अर्थ काय बघा, दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर एकाच प्लेन मध्ये असतील किंवा पॅरलल प्लेन मध्ये असतील. दोन प्लेन पॅरलल असतील एकमेकाला तर त्यातले वेक्टर सुद्धा आपण काय म्हणू शकतो, कोप्लेनार वेक्टर्स. बघा, टू or more vectors lie in the same plane or parallel planes are called coplanar vectors. आपण सुरुवातीला कोलिनियरची डेफिनेशन बघितली. कोलिनियर वेक्टर्स एकाच लाईनवर असतील किंवा एकमेकाला काय असतील पॅरलल. आता आपण दुसरा थेरम बघणार आहे. बघा, सेकंड थेरम, लेट ए बार अँड बी बार बी नॉन कोलिनियर वेक्टर्स. A vector R bar coplanar with A bar and B bar. म्हणजे हा जो भाग आहे बघा, इथे कोणता वर्ड आहे, इफ अँड ओनली इफ. म्हणजे प्रूफ मध्ये तुमचे दोन भाग असणार. हा गिवन आहे, हा प्रूव्ह करणार, आणि हा गिवन हा प्रूव्ह करणार. आणि ह्या दोन्हीसाठी हे वाक्य जे आहे ते कॉमन दिलेलं आहे. लेट ए बार अँड बी बार बी नॉन कोलिनियर वेक्टर्स. आता ओनली पार्ट मध्ये बघा, वेक्टर आर बार कोप्लेनार विथ ए बार अँड बी बार. बघा, प्रूफ मध्ये ओनली इफ पार्ट, ओनली पार्ट मध्ये तुम्हाला काय दिलंय, आर बार कोप्लेनार विथ ए बार अँड बी बार. म्हणजे ओनली पार्ट मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, आर बार ए बार अँड बी बार आर कोप्लेनार दिलेलं आहे. आणि प्रूव्ह काय करणार तुम्ही, देयर एक्झिस्ट युनिक स्केलर्स T1 and T2 such that R bar is equal to T1 A bar plus T2 B bar. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. आता इथे बघा, हे तीन वेक्टर काय आहेत, कोप्लेनार आहेत, एकाच प्लेन मध्ये. आणखी काय दिले आपल्याला, सुरुवातीचं वाक्य दोन्हीसाठी कॉमन आहे. ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर वेक्टर्स. ए बार आणि बी बार कसले वेक्टर आहेत, नॉन कोलिनियर, म्हणजे एकाच लाईनवर नाहीत. बघा, पहिला वेक्टर घेतला आपण
पहिला वेक्टर कोणता घेतला ओ ए बार इज इक्वल टू ए बार. दुसरा वेक्टर ओ बी बार इज इक्वल टू बी बार. बघा दोन्ही वेक्टर आले नॉन कोलिनियर वेक्टर्स. आता तिसरा वेक्टर त्याच प्लेन मध्ये आहे कोणता आर बार. बघा गिवन आर बार हा तिसरा वेक्टर आला आर बार. बघा तिन्ही वेक्टर एकाच प्लेन मध्ये आले. त्यातले ए बार आणि बी बार काय आहे नॉन कोलिनियर वेक्टर्स. आता काय करायचं आपल्याला डायग्राम पूर्ण करायचे. तर ओबी बारला पॅरलल असणारा वेक्टर घ्यायचा. बघा ओबी बारला पॅरलल असणारा वेक्टर तो ओ ए बारला काय होईल. ओ ए बारला काय होतं मीट होतो. तिथे एक नाव देऊया आपण यम. परत ओ ए बारला पॅरलल असणारा वेक्टर घ्यायचा आहे. तो वेक्टर ओ बी बारला इंटरसेक्ट होतो. त्या पॉइंटला नाव दिलं आपण एम. मग इथं काय तयार झालं पॅरलेलोग्राम तयार झाला. डायग्राम लक्षात आली का बघा. तीन वेक्टर आपल्याला दिलेले आहेत. ओ ए बार म्हणजे ए बार ओ बी बार बी बार आणि तिसरा वेक्टर आर बार. त्याच प्लेन मध्ये एकाच प्लेन मध्ये सगळे वेक्टर आहेत. परत ओ बी बार आणि ओ ए बारला पॅरलल असणाऱ्या लाईन्स काढल्या आपण आणि ते पॅरलल असणाऱ्या लाईन्स किंवा सेगमेंट काढले. ते सेगमेंट ओ ए बार आणि ओ बी बारला काय होतात इंटरसेक्ट होतात. त्याला नाव दिलं आपण यम आणि एन. मग ओ एम पी एन हा काय तयार झाला पॅरलेलोग्राम तयार झाला. बघा आता एक्सप्लेनेशन. ए बार आणि बी बार नॉन कोलिनियर वेक्टर्स. गिवन वेक्टर आर बार म्हणजे तो वेक्टर काय झाला ओपी बार इज इक्वल टू आर बार. ओपी बार इज इक्वल टू आर बार. आता इथे आपल्याला काय दिसतंय बघा मूळ वेक्टर आपण कोणता घेतलेला आहे ओ ए बार इज इक्वल टू ए बार. त्याच वेक्टरवरती कोणता पॉइंट आला ओ एम. म्हणजे इथं तुम्हाला काय लिहायचं आहे ए बार अँड बी बार ओ ए बार अँड लेट वेक्टर्स ए बार अँड बी बार along lines OA and OB. Given vector R bar is equal to OP bar. परत OA bar म्हणजे A bar आणि A bar ह्या वेक्टरवर कोणता पॉइंट घेतला आपण M हा पॉइंट घेतला. OM bar and A bar are collinear. बघा हे दोन वेक्टर काय झाले कोलिनियर. मग दोन वेक्टर कोलिनियर असतील तर त्याचा एक वेक्टर आपण कसा एक्सप्रेस करू शकतो स्केलर मल्टिपल ऑफ अदर. देयरफॉर OM bar is equal to T1 into A bar. स्केलर तुम्ही कुठलाही घेऊ शकताय पण इथे आपल्याला जे स्केलर दिलेले आहेत T1 T2 दिलेले आहेत. बघा OM bar and A bar are collinear. Therefore, there exists a non-zero scalar T1 such that one vector is a scalar multiple of other. Similarly, बघा ON bar and B bar हे सुद्धा कसले वेक्टर आहे कोलिनियर. Therefore, ON bar is equal to there exists another non-zero scalar T2 such that ON bar is equal to T2 B bar. बरोबर. आता इथं OM bar ची जी व्हॅल्यू आहे हा मूळ वेक्टर A बार आला. OM bar ची व्हॅल्यू काय आली बघा T1 A bar हा मूळ वेक्टर B बार आहे. म्हणजे ON bar ची जी व्हॅल्यू आहे ती काय आली T2 B bar. आणि मग इन पॅरलेलोग्राम OM P N हा काय आहे पॅरलेलोग्राम आहे. त्याच्यामध्ये काय यूज केलं आपण पॅरलेलोग्राम लॉ ऑफ एडिशन. मागच्या लेक्चर मध्ये बघितलेले आपण OP बार इज इक्वल टू OM बार प्लस ON बार. बघा इन पॅरलेलोग्राम OMPN बाय पॅरलेलोग्राम लॉ ऑफ एडिशन OP बार इज इक्वल टू OM बार प्लस ON बार.
OP बार इज इक्वल टू काय आहे आर बार. OM बार इथे काढलेला आहे आपण T1 A बार आणि ON बार पण काढलेला आहे T2 B बार. आणि हे जे एक्सप्रेशन आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं होतं. आर बार इज इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार. हा झाला पहिला पार्ट. लक्षात आला का बघा. हे पहिला जो पार्ट आहे आर बार इज इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता ई पार्ट मध्ये आर बार इज इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार हे दिलेलं आहे आपल्याला. ई पार्ट मध्ये गिवन काय बघा आर बार इज इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार. आणि प्रूव्ह काय करायचं तर आर बार A बार अँड B बार आर कोप्लेनार. आता इथं A बार आणि B बार कोप्लेनार आहेतच ना. वी हॅव A बार and B बार आर कोप्लेनार. बघा A बार आणि B बार कोप्लेनार आहेत. त्याला आपण स्केलरने मल्टिप्लाय केलं T1 A बार T2 B बार सुद्धा काय असणार कोप्लेनार. बरोबर. त्याची एडिशन सुद्धा काय होणार कोप्लेनार. देयरफॉर T1 A बार प्लस T2 B बार परत A बार B बार. बघा A बार आणि B बार कोप्लेनार. त्याला स्केलरने मल्टिप्लाय केलं तयार झालेली जी क्वांटिटी आहे ती सुद्धा काय येणार कोप्लेनार. तर त्याची एडिशन सुद्धा काय येणार कोप्लेनार. मग T1 A बार प्लस T2 B बार A बार अँड B बार आर कोप्लेनार. आता बघा T1 A बार प्लस T2 B बार म्हणजे काय कोणता वेक्टर आहे आर बार. म्हणजेच आर बार A बार अँड B बार आर कोप्लेनार. आता हे नवीन ह्याच्याप्रमाणे त्याचं प्रूफ असं दिलेलं आहे. तसं कोप्लेनारची आता हे इक्वेशन आपल्याला दिले आणि ह्याच्यामधून आपल्याला काय प्रूव्ह करायचं तर आर बार A बार अँड B बार आर कोप्लेनार. मग इथं तुम्ही कोप्लेनारची डेफिनेशनच आहे. 3 वेक्टर जर कोप्लेनार असतील तर त्यातला एक वेक्टर हा उरलेल्या 2 वेक्टरचा काय असतो लिनियर कॉम्बिनेशन. असे आपल्याला हे प्रूफ लिहिता येतं. आता इथं बघा आणखी एक शब्द आहे कोणता युनिक. म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे आर बारचं ते काय दाखवायचं आपल्याला युनिक दाखवायचं आहे. म्हणजे ह्याचा युनिकनेस सुद्धा आपल्याला काय करायचंय प्रूव्ह करायचं आहे. आता युनिकनेस मध्ये बघा युनिकनेस आपल्याला माहित आहे लेट आर बार इज इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार. आता हे एक्सप्रेशन आपल्याला काय दाखवायचं आहे युनिक दाखवायचं आहे. त्यासाठी आपण दुसरे एक एक्सप्रेशन अज्युम करणार आहे. लेट अस सपोज आर बार इज इक्वल टू S1 A बार प्लस S2 B बार. Write down this is equation 1, this is equation 2. Now to prove that this expression is unique means we can prove that the scalars T1 and T2 are unique. Means we can to prove that this expression is unique means prove that T1 is equal to S1 and T2 is equal to S2. Now 1 minus 2. पहिले एक्सप्रेशन मधून दुसरे एक्सप्रेशन काय करा मायनस करा. लेफ्ट हँड साइड बघा आर बार मायनस आर बार 0 बार. राइट हँड साइड T1 A बार प्लस T2 B बार मायनस S1 A बार मायनस S2 B बार. पहिली टर्म बघा यातून ही टर्म वजा झाली. त्यातला A बार हा कॉमन आहे. T1 मायनस S1 इंटू A बार प्लस परत T2 B बार मधून S2 B बार ही टर्म काय झाली वजा होणार प्लस T2 मायनस S2 इंटू B बार. आता बघा T1 मायनस S1 इंटू A बार प्लस T2 मायनस S2 इंटू B बार इज इक्वल टू काय आहे 0 बार. म्हणजे इथे थोडक्यात काय तर 2 वेक्टरचं काय लिनियर कॉम्बिनेशन. आणि हे जे लिनियर कॉम्बिनेशन आहे ते काय आहे 0 आहे. मग 2 वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन काय असेल 0. आणि ते 2 वेक्टर आता बघा सुरुवातीला 13 मध्ये जे स्टेटमेंट दिलेलं आहे A बार आणि B बार कसले वेक्टर आहेत नॉन कोलिनियर. A बार आणि B बार नॉन कोलिनियर असतील आणि त्या 2 वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन काय असेल
झिरो असेल तर त्या दोन्ही स्केलारची व्हॅल्यू काय असते, झिरो असते. आणि मग इथं पहिलं जे स्टेटमेंट आपल्याला थेरम मध्ये त्यासाठी दिलेलं आहे, ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर वेक्टर्स. मग इथं तुम्ही काय लिहायचंय बघा, ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर वेक्टर्स. Therefore, T1 minus S1 is equal to T2 minus S2 is equal to 0. बघा हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे, नॉन कोलिनियर आणि कोलिनियर. सीईटी मध्ये तुम्हाला इथं हा जो फरक आहे तो कळला पाहिजे. इथं जर कोलिनियर असं असतं तर कमीत कमी एक स्केलार काय पाहिजे, नॉन झिरो पाहिजे. आणि नॉन कोलिनियर असतील तर दोन्ही स्केलारची व्हॅल्यू काय असते, झिरो. And therefore T1 minus S1 is equal to 0. Therefore T1 is equal to S1. परत बघा T2 minus S2 is equal to 0. Therefore T2 is equal to S2. And therefore R bar is equal to T1 A bar plus T2 B bar. This expression is unique. Means the scalars T1 and T2 are unique. बघा थेरम लक्षात आला का. आता दोन थेरम आपले झालेले आहेत, ते दोन्ही थेरम तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे. नाउ वी कॅन स्टॉप हिअर. थँक्यू.